लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण लोकसभेतून महायुतीचे श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील असं सूचक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। त्यामुळे आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यात अशी प्रतिक्रिया डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या 8 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती। मात्र या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव नव्हतं। त्यामुळे विरोधकांकडून टीकेचा भडीमार करण्यात आला होता। सरतेशेवटी फडणवीस यांच्या घोषणेनंतर कल्याणची सुभेदारी कोणाकडे असेल या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे। तर त्याच्यावरून कधीच असा विषय नव्हता। सगळे लोक जे आहेत ते कामाला जे आहेत ते ऑलरेडी त्या ठिकाणी लागली होती। घोषणा फक्त व्हायची होती त्या ठिकाणी आणि मला वाटतं त्याही गोष्टी ज्या आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि सगळे जे आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI आणि जे काही घटक पक्ष आहेत NCP वगैरे सगळ्यांच्या सहकार्याने या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जी आहे ही महायुतीची जागा जी आहे ती निवडून येईल।